हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझे न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळचे 4 वाजले होते. सगळ्यांना उठवलं, सगळ्यांना तयार केलं. पटापट 2 तासामध्ये उरकून घेतलं, नाश्ता वगैरे केला, चहा पाणी झालं आणि निघालोत मस्तपैकी फिरायला. मस्त थंडगार वातावरण बाहेरचं बघा, किती छान सकाळ सकाळचं वातावरण. एवढं खूप ऊन होतं ना, उन्हाचं कुठं जायचं म्हणलं की एवढं म्हणजे नको वाटते, नको नको होतं उन्हामध्ये. तरी पण सगळ्यांना वाटत होतं, प्रज्वलला, ओमकारला, त्याच्या पप्पाला सगळ्यांना फिरायची इच्छा होती आणि मी नको म्हणत होते. मला वाटायचं नको, उन्हात एवढं उन्हात तापमान वाढले आणि कशाला फिरायचं. तरी पण ह्यांना जायचं होतं तर मला ठीक आहे चालं, छत्री वगैरे घेऊन जाऊ, सगळी तयारी, पाण्याच्या बॉटल वगैरे जास्त घेऊन जाऊ. पाणी जास्त शरीरात कमी नाही पडलं पाहिजे, पाणी जास्त पेत राहा. टोप्या वगैरे सगळं सेफ्टी घेऊन गेले होते मी सोबत. मला सगळ्यांचे मन मोडायला नको नाही का, आपल्यासाठी सगळ्यांचं कॅन्सल, सगळ्याचा आनंद नाही का, सगळे आनंदी होते. बाहेर फिरायला जायचं 1 महिना झालं चाललं होतं कुठंतरी बाहेर जायचंय. पण मी अचानक हे उन्हाचं तापमान एवढं वाढल्यामुळे मी नको म्हणत होते. मग आलो तर आम्ही अलिबागला. कंटिन्यू बघत राहा आमचा ब्लॉग कसा वाटतोय, न स्किप करता सगळा शेवटपर्यंत बघत राहा. आलोत, मस्त भुका लागल्या होत्या इथं हॉटेलमध्ये. प्रज्वलला पण भूक लागली होती, सगळ्यांनाच भूक. सकाळी घरी चहा पाणी वगैरे नाश्ता करून निघालोत. आता दुपारी 12 वाजले होते बघा, अलिबागला पोहोचलोत. मला आधी जेवण वगैरे करून घ्यावा, नंतर मग बाकीचं काय आहे ते सगळीकडे आपण फिरूया. आधी मस्तपैकी सगळ्यांना भुका लागल्या होत्या तर जेवण करून घेतलं. मस्त फिश फ्राय ओमकारसाठी आणला. त्याला मासे वगैरे खूप आवडतात, प्रज्वलला पण आवडतं, पण तो म्हणला मी नाही खाणार, मला व्हेजच पाहिजे म्हणून तो त्याला व्हेज थाळी मागवली आणि ह्यांना ओमकारला आणि त्यांना दोघांना फिश मागवले. खूप छान टेस्टी जेवण होतं इथालचं. प्रज्वलला घरी जर जेवायला दिले ना, कधी हाताने असं एकदम असं छानपैकी बसून जेवणार नाही. कधी टी व्ही बघणार, कधी इकडं उड्या मारणार, तिकडं. इथं बघा किती शांत बसला आणि सगळं फिनिश केलं बरं का त्याने. एकच चपाती राहिली होती, बाकी सगळं त्यांनी खाऊन टाकलं. एवढी त्याला भूक लागली होती. आणि ह्यांना पण फिश फ्राय एवढे छान करतात ना त्या ताई, एकदम टेस्टी. ओंकार मला आपल्या घरी असं कधीच बनलं नव्हतं, एवढं भारी बनवतात ना जेवण. मटण वगैरे, मटण तर नाहीच वाटतं, आणि फिश मासे जे असतात, कारण की समुद्रातले मासे फ्रेश असतात ना, त्याच्यामुळे बघा किती छान फिश फ्राय केलं. मी घरी करते त्याच्यासाठी आणि प्रज्वलसाठी बनवत असते घरी फिश फ्राय वगैरे. पण इथं काय माहिती, काहीतरी मसाल्यात काहीतरी चेंज म्हणजे वेगळं टाकतात वाटतं. खूप छान आणि एकदम सॉफ्ट जेवण होतं. इतकं छान वाटलं ना, संध्याकाळपर्यंत भूकच नाही लागली आम्हाला. एवढं मस्त जेवण होतं. भाजी चपाती, वरण भात, सगळं घरच्यासारखं मस्तपैकी जेवण वगैरे केले. आणि प्रज्वलला गॉगल घ्यायचा होता, म्हटलं चला गॉगल घेऊया. आम्ही पण ट्राय करत होतो, कारण की माझ्याकडे होते पहिले ऑलरेडी गॉगल आहेत. तरी प्रज्वल मला चला बघूया. तिथं काय आम्हाला पसंतच नाही पडले, सगळ्यांनी घालू बघितले पण नको म्हणले, आपल्याकडे आहेत बस झाले. प्रज्वल म्हणत होता मला दुसरा घ्यायचा, म्हणून बघत होतो, काय पसंत नाही पडले, आम्ही नाही घेतला मग गॉगल वगैरे. खूप छान वाटत होतं फ्रेश. आणि तिकडं ऊन म्हणजे जाणवलंच नाही, अजिबात ऊन नव्हतं. घरून निघताना मला एवढी भीती वाटत होती. आणि 1 दिवस आधी तर ह्यांना मी नकोच म्हणत होते, कुठंच जायचं नाही, कारण की बाहेर काय काय बातम्यात ऐकायला येतं, कुणाला ऊन लागलं, कुणाला असं झालं, कुणाला तसं झालं. तर 1 दिवस गुरुवारची सुट्टी असते ना, 1 दिवस आधी ठरवायचं होतं कुठं जायचं कुठं नाही. तर माझ्यामुळं सगळं कॅन्सल केलं होतं. मग परत दुसऱ्या दिवशी सगळेच नाराज, कुठं जायचं म्हणले तुझ्यासाठी. प्रज्वल म्हणलं तू म्हणतीस ना म्हणून पप्पाने येणार फिरायला, म्हणून म्हणलं चला बाबा कुठंतरी चला जाऊया. काहीच तयारी नव्हती, अचानक निघालोत. जसं आहे तसं चला म्हणलं, मुलांचं फिरून येणं महत्त्वाचं. त्यांनी आधीच ठरवलं होतं कुठंतरी फिरून आल्याच्या नंतर मला क्लासला जायचं. 1 तारखेपासून त्याला क्लास चालू करणार होतो आम्ही त्याचे. मग सुट्ट्याचे असे आम्ही नियोजन केले होतं. स्विमिंग क्लास, डान्स क्लास, अजून कुठले क्लास असे 1 तारखेच्या नंतर चालू करू म्हणलं. चला आता 31 तारखेला आम्हाला सुट्टी होती, गुरुवारी दुकान बंद असतं, 1 दिवस असतो महिन्यातला, तोच दिवस जर गेला तर परत मुलांना फिरता येणार नाही. म्हणून मी ठीक आहे म्हणलं चला, सर्वांना तयार केलं आणि 1 तासात उरकिलं आम्ही सगळं. आणि पटापट सगळं आहे त्याच ड्रेस वगैरे काय दुसरे काय घेतले नाही, जे असेल ते. म्हणलं मुलांचं फिरून येणं महत्त्वाचं, कारण की त्यांचं मन दुखवायला नको, कारण की नंतर फिरून आल्याच्या नंतर एकदम फ्रेश झाला प्रज्वल आणि छानपैकी अभ्यासाला लागला, डान्स क्लास वगैरे. मग वर्षभर ते जे स्कूल जर सुरू झालं ना, कुठं फिरता येत नाही. एवढेच दिवस आहेत मुलांची एन्जॉय करायची. हे बघा पाणी, जहाज.
बघा पाणी किती आहे, शेवटपर्यंत पाणी आहे का, दगडापर्यंत पाणी आलेलं आहे सकाळी सकाळी. म्हणजे 12 वाजले होते, तरी पण एवढं पाणी. आणि नंतर दाखवते तुम्हाला किती पाणी कमी झाले. नंतर जसा दिवस कमी कमी होत जाईल ना, जसा दिवस मावळत जाईल ना, तशी ना आपण ते समोर एक किल्ला आहे का, आम्हाला किल्ल्यात जायचं होतं, किल्ल्यात बसायचं. म्हणजे किल्ला फिरून येण्यासाठी आम्ही या जहाजामध्ये बसत होतो. आणि बघा किती पाण्याची लाटाची लाटा. मला नंतर हे काय म्हणायचे, दादा तुम्हाला नंतर चालत पण जाता येईल, तोपर्यंत बोटमध्ये फिरून घ्या. पण म्हणलं नको, आधी किल्ला बघून यावं, नंतर पाणी कमी झाल्याच्या नंतर इथं थोडंसं थांबता येईल. मग चाललो होत किल्ला बघण्यासाठी. प्रज्वल ओंकार होता पाठीमागं, आम्हालाही बसता येत नव्हते, एवढं जहाज हालत होते ना. शेपटी तर काहीच नाही माहिती का, काहीच जॅकेट वगैरे काहीच दिलं नव्हतं. असं नाही न्यायला पाहिजे ते, माहिती का. जयपूरची घटना घडल्यापासून मला खूप भीती वाटायला लागली. शनिवारची जयपूरची घटना घडली, आम्ही गुरुवारी गेलो होतो 2 दिवस आधी. तर आल्याच्या नंतर एवढी भीती वाटायची, गेलो तेव्हा काही वाटत नव्हतं, पण आल्यावर खूप ते ऐकून भीती. असं काहीच नाही बघा आम्हाला सेफ्टी म्हणून त्यांनी, तरी पण म्हणलं होतं जॅकेट वगैरे नाहीत का, तर ते दादा म्हणले नाही, काही गरज नाही. हे समोर जो किल्ला दिसतोय ना, तिकडं जायचं होतं आम्हाला. आणि नंतर काय होतंय, 6च्या नंतर नाही, 4 वाजता काय होते, वाट पडते. म्हणजे आपण चालत पण जाऊ शकते, एवढं पाणी दिसतंय ना आता, तेवढं सगळं कमी होते. नंतर 4च्या टायमिंगला सगळं कमी होतं आणि आम्ही चालत जाऊ शकतो. आपल्याला रस्ता दिसतोय बघा, किती कमाल आहे ना. हे पहिल्यापासून असंच चालत आलं. आम्ही त्या मावशीला विचारलं, तिथं आंबे वगैरे विकतात का, त्या मावशी म्हणल्या आम्ही चालत येतो म्हणल्या. संध्याकाळी आम्ही येताना जहाजात येतो आणि संध्याकाळी आम्ही चालत जातो घरी. तिथे बसलेले होते ना आंबे वगैरे विकत. बघा किती पाणी आणि किती कामाला. संध्याकाळी पाणी एकदम कमी होते, असं कुठं जाते काय माहिती आपल्याला. सकाळी भरती येते आणि संध्याकाळी कमी होते, आणि परत 8-9 वाजता अजून भरती येते. असा समुद्राचं आहे बघा. हाताला पाणी येत होतं तेव्हा काहीच वाटत नव्हतं जहाजामध्ये बसल्याचे ना. आतमध्ये तेव्हा नाही का भीती वाटत नव्हती. जयपूरची घटना घडल्यापासून मला तर वाटते समुद्रात जायलाच नको, एवढ्या लाटा असतात ना. आणि ते लोक काही पैशासाठी दुसऱ्यांचा विचार करत नाहीत. एक जीव महत्त्वाचा असतो, कारण की किती माणसं फिरायला एन्जॉय करायला मस्त मुलांसाठी जात असते. आणि तेच मुलं जर ते घटना घडल्यापासून त्या आईने किती छान म्हणजे त्या बाळाला सोडलं नव्हतं, शेवटच्या क्षणापर्यंत तिने त्या बाळाला घट्ट धरून ठेवलं होतं. आणि कसं नाही का, मुलांसाठी आपण बाहेर जातो आणि तेच सुरक्षित नसल्यावर आपल्याला काय करायचं ना, बाहेर जाऊन एवढं फिरायला वगैरे. त्याच्यामुळे मला तर भीती वाटते. मी नकोच म्हणत होते घरून जायला, हे उन्हासाठी नको म्हणायची, पण हे सगळ्यांना जायचं होतं. सगळ्यांची मन मोडायचे नव्हते, म्हणून चला ठीक आहे मला, आपल्यासाठी सगळ्यांचं कॅन्सल नको व्हायला. प्रज्वल मस्त नाव टाकते, प्रज्वल म्हणून. आणि हे नाव आम्ही वापस आलो तरी आहे तसंच होतं. आम्ही सगळं किल्ला फिरून आल्याच्या नंतर नाव बघितलं तरी आहे तसंच होतं, कारण की लाटा ह्याच्यावर येत नव्हत्या, कमी कमी होत गेल्या होत्या सगळ्या. 4ही बाजूनी समुद्र आणि मध्येच हा किल्ला. मस्त. इथं काहीच नव्हतं, इथं पाण्याची बॉटल पण नव्हत्या, फक्त एक आजी बसल्या. ते छत्री पण घेऊन गेलो होतो आम्ही उन्हासाठी. म्हणलं किल्ल्यावर ना ऊन लागल खूप, चप्पल वगैरे घेऊन गेलो होतो आणि छत्र्या पण नेलत्या. ओंकार आणि प्रज्वलसाठी म्हणलं, उन्हाचं एकदा झाडाला लागले ना, ऊन लागलं ना, तर एक ताई म्हणत होत्या ऊन लागलं मला तर मी आजारी पडले, ॲडमिट केले. असं माझ्या मनात भीती होती, नकोच म्हणायची, उगाच ना काही रिक्स घ्यायला उन्हाची. तरी पण आलोत मग तशीच भेद नाही ग पे हो पेचं पाणी घे विहिरीचं. ए नाही ए ठेव आम्हाला बघू ना कसलं या लागल्यावर तेव्हा मला बरोबर उलट कसं आहे का. अरे खाली करा. पाणी पाऊस जाते महापुराचे.
तिथं पाडाचे आंबे होते, खूप छान होते. पाड आलेला म्हणजे खाली पाडलेले ते आंबे आम्ही खूप टेस्टी लागत होते. आपल्या गावाकडचे कसे वरचे झाडाचे आंबे खाली पाड आलेले पडतं, तसे चवदार असे मस्त आंबे होते. ओंकारला म्हणलं शूट नको करून घेऊ, तरी पण घेतला त्याने, आमचं स्वतःचं नाही घेतलं. हे बघा किती काय काय पडाझडी खूप झाली. हे पाण्याचा हौद आहे तिथं, म्हणजे वरती नाही का पाण्याचा खूप मोठा हौद आहे, कारण खूप खोल आहे हा हौद. आलोत मग हौद वगैरे बघून सगळीकडे फिरून आलोत. इकडून आतमधून जायचं, मला तिथं पण भीती वाटायची. प्रज्वलला अजिबात घाबरत नाही पोरगं, बघा किती कडीकडीने चालतंय. म्हटलं त्याला व्यवस्थित पकडून धरा. आणि पलीकड साईडला जायचं होतं आम्हाला, पलीकड समुद्र बघायचा होता. मग पूर्ण हौदाला वेढा घालून आलोत. पाणी ह्या हौदाचं पाणी तिकडं बांधकाम चालू ना, तिकडं जात होता. मोटर वगैरे टाकलेले आहेत तिथं. मग आलो साईडने. उन्हाचा किती कल पारा झालाय, तरी ह्यांना खूप फिरायची इच्छा आवड आहे, म्हणजे लय फिरा वाटते. कासव बघा आत. दादा माझ्या आईची दादा माझ्या आईची चल चल पडायला येऊन छत्री ओमकार आणि प्रज्वलसाठी आणली आणि कुणीच पकडत नव्हतं. छत्री मला धरावं लागली. आणि तिथं काय झालं, एवढी हवा होती ना, छत्री आपोआप उलटी पण होत होती आणि हाय तशी होत होती हवेनी. उलटी व्हायची परत अशी. मला ठेवूनच द्यावी छत्रीचं, उगाच वजं कशाला आणल्या हातात काय माहिती. कुणीच घेत नव्हतं. माझ्याकडे दिलं सगळं वजं वगैरे, घे म्हणले, तूच घेतली होतीस ना. आणि एवढं ऊन लागतंय आणि ह्यांना काय होत, बाकीच्यांना हवा म्हणायची नको, नाही लागत आम्हाला ऊन. ते मग छत्री ठेवूनच दिली. म्हणलं नकोच, ती उलटी सुलटी पण व्हायला लागली. मस्त सगळा किल्ला वगैरे फिरून बघितला, पण आतमध्ये सगळी पडाझडी झाली. एवढं काय विशेष नाही. दरवाजे वगैरे आहेत बघा, हे किती मोठे मोठे दरवाजे. म्हणलं चला जरा थोडंसं खाली आलोत, मग कुणीच नव्हतं, आम्ही आलोत. म्हणलं जर समुद्राला पाणी आलं तर मग कसं होईल आपलं. तर नाही म्हणले, ती आजी म्हणले आता कमी होत आले पाणी, तुम्ही जा तिकडं, फोटो वगैरे जर काढायचं असेल तर जाऊया. बघा शिंपल्या किती, प्रज्वल शिंपल्या येत होता. मला दाखव, हे असे शंख शिंपल्या बघा. सगळं पाणी कमी झाल्याच्या नंतर हे उघडे दिसतात सगळं असं. हे छानपैकी दोघं जण येऊन बसले तिकडं समुद्राच्या कडेला. इथं मध्यभागी बरं का, साईडने सगळा समुद्रच आहे. आणि इथं मध्येच आम्ही कमी पाणी होत आलं बघा. आता सगळे दगडं उघडे पडले, घरी जायचं आम्ही निघालोत. आता सगळा किल्ला वगैरे बघून झाला. आणि इथं मारुतीचं मंदिर आहे. आम्ही इथं उभं राहिलोत का, इथं छानपैकी मारुतीचं मंदिर आहे. छोटाच मारुती, हार वगैरे घातलेला, दिवा वगैरे लावलेला, पूजा केलेली त्यांची. आणि समुद्र बघा किती मस्त वाटतंय, असं बघायला छान वाटतंय. आणि आतमध्ये गेल्यावर एवढी भीती वाटते ना, एवढ्या लाटा असतात ना, परत एवढी जहाजं असतात ना, ते पण खालीवरी होतात. 2 हातात धरून पकडून बसावं लागतंय. हे छोटंसं मारुतीचं मंदिर. प्रज्वल मंदिरात दर्शन वगैरे करून आला, माझ्या लक्षातच नाही. प्रज्वलने फीस नव्हते खाल्ले, ओंकारने त्यांनी खाल्ले होते. म्हणलं तुम्ही नका जाऊ मंदिरामध्ये. पाणी कमी होत आलंय आता, खूप कमी झाले पाणी. कोण गेले अलिबागला फिरायला कमेंट करून सांगा. इथं फोटो वगैरे खूप छान येत होते. ह्या दोघांचेच फोटो. मी तर बोर झाले होते फिरून. हे काय बोरच होत नव्हते. हे बघा किती मोठे असे नाही का दरवाजे. हे दरवाजे बघत होते, प्रज्वलला दाखवत होते. ही आगळ असती पाठीमागं, ही कडी असती, हे असं असतं. आमच्या गावाकडं पण आहे ना दरवाजा असा, पण छोटा. हे खूपच मोठा आहे. आमच्या वाड्याला आहे बघा, मी ब्लॉकमध्ये दाखवलं होतं गावाकडच्या, आमच्या आईच्या तिकडच्या वाड्याला आहे असंच दरवाजा, सेम आहे. कलर वगैरे दिला त्याच्यामुळे छान दिसतो तो. ह्याचं कसं खूप वर्ष झालं ना, त्याच्यामुळे त्याला मेंटेनन्स खूप काळ करत नाहीत नाही का. आता खूप दिवसाचा जुना किल्ला आहे हा. आता चाललंय बांधकाम, हळूहळू चाललंय बघा. तिथं ते दाखवते तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर. कामं सुरू आहेत, अजून नवीन काय बनवतात. हे असं दरवाजे वगैरे दाखवत होते, कड्या, आगळ. हे ओंकार मला ढाळच, आमच्याकडे पण असतात हे ढाळच, असे ढाळच बसायला कुणी आलं गेलं तर. आणि तिथून पण अशा खिडक्या वगैरे आहेत. प्रज्वलला दाखवत. मारुतीच पण आहे ना. मग आतमध्ये मंदिर आहेत मारुतीचं. परत
महादेवाचं अजून 2-3 मंदिरं आहेत तर मला दाखवते. 1-2 मंदिरात तर मी गेलंच नव्हते. मी थांबले तिथं जाऊन बाकीची दर्शनं करून आलेत. मस्त कासव वगैरे किती जुन्या काळातलं मंदिर आहे बघा. हे छान आहे. हे मस्त. हे पडापडी नाही झाली ह्याची काय नाही मेंटेनन्स चालू असेल याचं. हे काय नाही आहे तसं आहे. मंदिरं छान आहेत. पण बाकी दुसरे घरं वगैरे सगळे पाडापाडी झाली. इथं मस्त पूजा वगैरे केलेली होती. इथं सेवेकरी पण आहेत ना, तिथं रूम वगैरे आहेत राहायला. ते म्हणजे किती पाणी येऊ पण इथं आतमध्ये येत नाही म्हणे. किती ह्याला जरी समुद्राला पाणी आलं नाही इथं कधीच येत नाही. कारण की उंच ह्याच्यावर बसले आहे मंदिर वगैरे. किल्ला उंच बेटावर बसलेला आहे आणि साईडनी सगळं पाणीच पाणी. किती कमाल आहे ना निसर्गाची. मस्त दर्शन वगैरे घेतले आणि आता निघालो परत वापस. मला आधी किल्ला बघून यावं. हे किल्ल्यावर जास्त काय गर्दी नव्हती. तिकडं जास्त पाण्यामध्ये गर्दी होती. आणि इथं एक इथं कशाचं मारुतीचं नाही, महादेवाचं मंदिर होतं बहुतेक इथं आतमध्ये. महादेवाचं मंदिर होतं. महादेवाचं मंदिर. प्रज्वलने फीस खाल्ले नव्हते. मला चल तू दर्शन घे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चाललं होतं त्याचं. मस्त दर्शन वगैरे घेतले. इथं रायगड वरती आले की इथं तुम्हाला तसंच प्रतापगड लागेल. प्रतापगडच्या दिशेने असंच जायचं. हां तिकडून गेले की तिथे हे लागते पन्हाळा संपला त्या दिशेने असंच रायगडावर तुम्ही इकडे जायचं. चकली देऊन शिवाजी महाराजांना इकडे पाठवण्यात आलं आहे. हे पन्हाळा रायगड असा शिवनेरी किल्ला. ठीक आहे. ओके चल. प्रज्वलला किल्ल्याची माहिती सांगत होतं आणि परत आम्ही निघालोत वापस. इथून चालत येत होते काही लोक आणि आम्हाला पण चालत जायचं होतं. पण म्हणलं जास्त टाईम होईल ना, 20 मिनटं लागतात म्हणे चालत जायला. बघा घोडे आलेत. मग घोडागाडीमध्ये बसून चाललोत. घोडागाडीमध्ये काही जास्त तिकीट नव्हतं. या जहाजामध्ये पार आमचे 100 रुपये घेतले होते. घोडागाडीमध्ये आमचे सगळ्यांचे 150 रुपये घेतले होते वाटतं. म्हणलं चालत नको जायला, मग चालत जायला टाईम लागेल. किती पाणी कमी झालं येताना, किती पाणी होतं आणि आता किती कमी झालं. अजून कमी होणार आहे कारण की वाटच होणार तिथून जायला. दिसणार आपल्याला जमीन तिथून. त्याच्यामुळं तर अर्धा तास जर थांबलो असतं तर आम्हाला दिसलं असतं कसं नाही का. हे बघा चालत यायला पाणी किती कमी झालं आहे. आणि प्रज्वलचं चालली मस्ती. त्याला पवायचं होतं पाण्यामध्ये. किती कमी जात आणि किती पाणी होतं आणि किती कमी झालं. किती लांब लांब जहाजं गेले आणि बरेच लोक फिरायला पण आलेले होते. इथं थंडगार वातावरण लागत होतं. ऊन अजिबात लागत नव्हतं. हे किती खोल पाण्यात प्रज्वल आणि ते दोघं जण पावतात. मी नको म्हणायचे लांब जायला. थोडे एवढे लांब नको. अलीकडंच आहे लांब नको. कारण की पाण्यासोबत आणि आगीसोबत म्हणते त्याच्यापासून कधी पण लांब राहिलं पाहिजे. पाण्याचा आपल्याला अंदाज येत नसतो आणि आग म्हणतात ना, जाळ वगैरे कुठं झाला तर ते त्याच्यापासून खूप लांब राहिलं पाहिजे माणसांनी. आतमध्ये नाही जायचं कधी नाही का. पाण्याचा समुद्राचा अंदाज नसतो येत आपल्याला. त्याच्यामुळे पोहायला आतमध्ये जायचं नाही. मी साईडला या म्हणत होते. मस्त ह्याच्यात बसवलं आहे आम्हाला. प्रज्वलला ह्याच्यात पण फिरायचं होतं. अजून सगळ्या ह्याच्यात त्याला फिरून यायचं होतं आणि ह्याच्यात आम्हाला बसवलं राऊंड मारून येण्यासाठी. त्यांचा एक माणूस असतो आपल्यासोबत आणि दोघं असे बसवतात. शेफ्टी तर काहीच नाही बघा. अजिबात शेफ्टी नाही. दिसते का तुम्हाला कुणाला. जॉकेट तर नाहीच. तरी आम्ही म्हणत होतो जॉकेट वगैरे द्या. ते म्हणजे नाही गरज. आणि एवढं जोरातचं पळत होतं नाही हे. एवढ्या लाटामध्ये पार माणसं बसलेल्या जागेवरची उडत होते. मोबाईलसुद्धा धरायला अलाउड नव्हती. पण ओमकारने थोडंसं शॉट काढून घेतला कारण की मोबाईल पण पडू शकतो आपल्या हातातला.
मग आम्ही जास्त नाही घेतलं. मग मोबाईल दिला ठेवून आणि आलो होतो मग परत. आणि शेपटी काहीच नाही, अजिबात नाही शेपटी. बघा साईडला आल्याच्या नंतर थोडासा व्हिडिओ घेतला काढून, कारण की शेपटी पाहिजे बरं का. हे असं फिरायला वगैरे समुद्रात जायचं म्हणलं ना, खूप डेंजर काम आहे हे. खूप भीती वाटते बाबा. कोणी जर जाणार असेल तर शेपटी असल्याशिवाय जाऊ नका. ते बाहेर कुठं काय काय घडते ना, त्याच्यामुळे खूप भीती वाटायला लागली. नंतर आलो साईडला छानपैकी. ह्या गाडीवर मस्त स्कूटीसारखी गाडी, आपण स्वतः चालू शकतो. मी सुद्धा चालली असती, पण म्हणलं नको, नाही का, रिक्स घ्यायला. कुठं पण गेल्यावर असं रिक्स कामाची नाही आहे. त्याच्यामुळे म्हणलं नको, तुम्ही चालवा. प्रज्वल आम्ही 4-5 जण बसलो त्या गाडीवर. तो माणूस पण होता. नंतर आलो ड्रेस वगैरे चेंज करून. मी तर नकोच म्हणायची, माझं कशाला नाहीच होतं ह्यावेळेस. माझा मूडच नव्हता. फिरायला जायचं पण नव्हता आणि पाण्यात जायचं पण नव्हता. काय माहिती मला काय झालं होतं, नकोच वाटत, इच्छाच नव्हती मला ह्यावेळेस फिरायला जायची. उन्हामुळं आधीच मनात भीती बसलेली, नंतर पाण्याचं नको म्हणायची. पण माझ्यामुळं सगळ्याचाच मूड हाफ होत होतं. ते म्हणले जाऊ दे मग, नकोच पाण्यात जायला. म्हणलं बरं चला बाबा. एक तर हात दुखत होता, मी हातासाठी पण नकोच म्हणत होते. ते म्हणले तू हात करत बसशील तर मुलांचं राहीन म्हणलं फिरायचं. तर मग हाताचं ठेवलं बाजूला. मग ह्यांचंच म्हणलं चला बघूया, आल्याच्या नंतर परत हॉस्पिटल जाऊन काय असेल ते हाताची ट्रीटमेंट नंतर घेऊया. चला आजचा दिवस नको व्हायला घालायचा. आलो हे बघ किती मस्त आनंदी. प्रज्वल तर किती खुश होता, आणि त्याला पोहता येतं म्हणजे जास्तच अजून खुश. म्हणलं नको बाबा, एवढ्या समुद्रामध्ये काय का पोहतं, किती उड्या मारतं, किती पोहतंय. पण मला नको म्हणायचे पाठीमाग. किती बघा जहाज किती लांब लांब आहे, त्यांना अलीकडं लाटाची लाटा. तसे जहाजं बांधून टाकलेली होती, हे दोऱ्या वगैरे होते. त्वचेचे जे रोग असतात, कुणाला नाही का जखम झालेली, कुणाला ते ह्या मिठाच्या पाण्यामुळे कमी होतं असं म्हणतात. कुणाला काय असेल थोडंफार त्वचेचं इन्फेक्शन वगैरे काय झालेलं असेल तर मिठाच्या पाण्याने कमी होतं असं म्हणतात. खूप खारट पाणी होतं बरं का हे समुद्राचं खारट पाणी. ह्याच्यापासूनच म्हणतात मीठ तयार होतंय. आलं. झालं 1-1.5 तास पाण्यात खेळाय, तरी त्याला बाहेर निघा वाटत नव्हतं. मला चला आपल्याला घरी जायला उशीर होईल परत. मग तसंच त्यांना म्हटलं चला बाद झालं प्रज्वल. तरी 15-20 मिनटं तो अजून पाण्यातून बाहेरच निघत होतं. नंतर आलो तर आम्ही बाहेर. मग बाहेर आल्याच्या नंतर मग सगळ्यांना भुका लागल्या होत्या. तर चला मला आता घरी जाऊन स्वयंपाक करण्यापेक्षा बाहेर कुठंतरी जेऊया. मग आलो तर आम्ही जवळच आमच्या भंडारा हॉटेलमध्ये. मस्तपैकी ओंकारनी प्रज्वलनेच काय सांगितलं तुम्ही सांगा मला, तुमच्या आवडीचा आजचा दिवस तुमच्यासाठी. त्यांच्याच आवडीचं काय काय सांगितलं. त्यांनी मसाला पापड सांगितला होता, तो पण आला नाही वाटतं. थोडं लेटच झालं, रात्रीचे 10 वाजले होते जेवायला आम्हाला. सकाळी तिथं जेवण केलेलं अलिबागमध्ये, आणि संध्याकाळी आमच्या इथं जवळपास जेवण केलं. कारण की येताना एवढी ट्रॉफिक होती ना, खूप ट्रॉफिक होती. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.